नमस्कार. आपण सर्वांनी आता एम-पी-एस-सीचे फॉर्म भरलेले असतील कारण तारीख संपलेली आहे फॉर्म भरायची. आता यामध्ये टोटल जागा होत्या 5,707 जागा आणि नेमके किती अर्ज आलेले आहेत हे आपण डिस्कस करू. त्याचबरोबर आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि विद्यार्थी विशेषतः असे विद्यार्थी आहेत जे पहिल्यांदा परीक्षा देत आहे, यांची संख्या जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी नेमकी कशी स्ट्रॅटेजी अवलंबला पाहिजे आणि आपल्याकडे आता सध्या जे 65 ते 70 दिवस आहेत यांची नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि निश्चितच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल किंवा सुरुवात करणार असाल, हे दोन्हीही ग्रुप जे आहेत ह्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा. आता यामध्ये की नेमकं स्पर्धा किती आहे, तर लक्षात ठेवा की स्पर्धा ही फक्त या ठिकाणी या काउंटिंगवर ठरणार नाही. म्हणजे किती अर्ज भरले गेलेले आहेत ह्याच्यापेक्षा काय आहे, या ठिकाणी स्पर्धा ही तुमची अशी आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचं टार्गेट ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं एक्झाम्पलमध्ये की तुमचं टार्गेट असले पाहिजे किंवा की आपल्याला 55+ मार्क कशा पद्धतीनं येतील, 55+. आता यामध्ये त्यामुळं तुमचं स्वतःचं टार्गेट जे आहे ते स्वतःची आहे. आणि आपण जर फॅक्च्युअल काही डेटा पाहिला तर 11 लाखपेक्षाही या ठिकाणी जास्त फॉर्म आलेले आहेत. 11 लाख या ठिकाणी 5,000 ओके फॉर्म जे आहे, 11,05,000 फॉर्म जे आहे ते भरले गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ते 11 लाख विद्यार्थ्यांसोबत आहे. परंतु फॉर्म जरी या ठिकाणी 11 लाख भरले तर खरेच या ठिकाणी स्पर्धा ही 11 लाख सोबत आहे का, तर बिलकुल नाही. ठीक आहे. तर यामध्ये जे उमेदवार आहेत ज्यांनी मॅक्सिमम जे फॉर्म भरलेले आहेत ते कशासाठी आहेत, या ठिकाणी तलाठी पदासाठी आहेत. कारण तलाठी पदासाठी 1539 जागा होत्या. तर सुरुवातीला या ठिकाणी AMU जे आहे या पदासाठी 461 जागा होत्या आणि या पदासाठी सर्वाधिक फॉर्म सुरुवातीला भरले गेले होते. परंतु नंतर या ठिकाणी ह्या 1539 तलाठीच्या जागा ज्या आहेत त्या ॲड करण्यात आल्या. या कारणानं हा जो आकडा आहे तो या ठिकाणी 11 लाख प्लस झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी 5,707 जागांसाठी 11 लाख फॉर्म आलेले आहे. तर अभ्यासाचा विचार करत असताना आपल्याकडे जे दिवस आहेत ओके, म्हणजे आपल्याकडं हे एक्झाम जे आहे 25 ऑक्टोबरला आहे. 25 ऑक्टोबरसाठी आपल्याकडे जेवढे दिवस आहे तेवढ्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर अभ्यासाला प्रिपरेशनला स्टार्ट केलं नसेल तर लवकरच सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही लेट केले तर कोणी ना कोणीतरी अभ्यास करतच आहे. आता हे 11 लाख आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक जण असणार आहात. तुम्ही जर अभ्यास नाही केला, तुम्ही जर या ठिकाणी सुरुवात नाही केली तर कोणीतरी ऑलरेडी केलेली आहे. ठीक आहे. आता यामध्ये की तुमच्याकडं साधारण आपण म्हणू की 65 दिवस आहेत. आता ह्या नेमकं 65 दिवसाचं प्लॅनिंग काय असायला पाहिजे. तुम्ही फॉरगॉट की किती लोकांनी फॉर्म भरलेला आहे. तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे की तुम्हाला आता किती दिवस तुमच्याकडे बाकी आहे. तर तुमच्याकडं 65 दिवस बाकी आहे. मग या 65 दिवसाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, कोणत्या सब्जेक्टवर आपल्याला फोकस करायचं आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डेली 2 एक्सरसाइज आपल्याला करायचंच आहे. म्हणजे काय, तर डेली तुम्हाला मॅथ आणि रिजनिंग जे आहे हे 2 तास करायचंच आहे. बरोबर, 2 तास मॅथ आणि रिजनिंग हे कंपल्सरी आहे. आणि ॲटलिस्ट या ठिकाणी 1 तास जे आहे ते आपल्याला PYQला द्यायचे आहेत. म्हणजे PYQ का, कारण आयोगाचे क्वेश्चन हे आयोग इटसेल्फ काय असतं अनेक वेळा रिपीट करत असतं. परंतु ॲज इट इज रिपीट करत नाही, त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करून हे रिपिटेशन होत असतं. पण डेफिनेटली रिपिटेशन होत असतं. त्यामुळे PYQ आपल्याला पाहणं गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला सब्जेक्ट फोकस करताना यामध्ये जे मेजॉरिटी ज्यामध्ये डेफिनेटली मार्क येतात आणि सगळ्यांनाच येतात ते आपल्याला प्रायोरिटीनं काय करणं गरजेचं आहे किंवा की त्याला टॅकल करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण स्ट्रॉंग आपला एरिया क्रिएट करणं गरजेचं. जसं पॉलिटी आहे 15 क्वेश्चन आहे, इकॉनॉमिक्स आहे 15 आहे आणि जिओग्राफी आहे 10. तर यामध्ये हे आपल्याला किती मार्क होत आहेत, त्यामध्ये हे झाले 30 आणि 40 मार्क आणि प्लस या ठिकाणी हे मॅथ रिजनिंगचे काय आहे आपण दररोज प्रॅक्टिस करत आहोत तर हे 20 मार्क. म्हणजे 60 मार्काची जी तयारी आहे ती आपल्याला प्रायोरिटीने करायची. 60 मार्क म्हणजे काय आहे, 60% सिलेबस जो आहे तो आपला इथं कव्हर व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी 15 पैकी डेफिनेटली 14 पर्यंत आपल्या इथं जाता येतं. इव्हन 15 पैकी 15 पण येतात. कारण ह्याच्यात कन्सेप्च्युअल ओके, म्हणजे तुम्हाला पॉलिटी समजली पाहिजे. त्याचबरोबर काय आहे, करंट अफेअर्स हे महत्त्वाचं असतं पॉलिटीच्या संदर्भात. म्हणजे आपण टीचिंग करत असताना किंवा लेक्चर घेत असताना दोन्ही गोष्टी कव्हर करतोय, कन्व्हेन्शनल त्याचबरोबर या ठिकाणी करंट अफेअर्सच्या रिलेटेड पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा इतर सब्जेक्ट सुद्धा कव्हर करत आहोत. तर यामध्ये तुम्हाला पॉलिटी पैकीच्या पैकी इकॉनॉमिक्स सुद्धा काय आहे 15 पैकी
आपल्याला 14 ते 15 मार्क देऊन जातं. कारण इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर करंट आपण अपडेट असणं गरजेचं आहे. आता करंटचा डेटा जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केला जात आहे. ओके, त्यामुळं बॅचच्या माध्यमातून हे पण चांगल्या पद्धतीनं कव्हर होत आहे. त्याचबरोबर जॉग्राफी आहे. जॉग्राफी 10 मार्कासाठी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं जॉग्राफी आहे. म्हणजे आपल्याला विशेषतः फोकस कशावर करायचा आहे? महाराष्ट्राचं जॉग्राफी, कारण 6-7 मार्कापर्यंत महाराष्ट्र आहे. ओके, त्यामुळं फोकस महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर करा. त्यानंतर सायन्स, आता बरेच विद्यार्थी जे आहेत ते आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतात, त्यामुळे सायन्स त्यांच्यासाठी अवघड जातं. पण सायन्ससाठी काय आहे, या ठिकाणी वन ऑफ द बेस्ट किंवा या ठिकाणी वन अँड ओनली सोर्स आपण ज्याला म्हणू ते म्हणजे स्टेट बोर्डची पुस्तकं. जर 7 ते 10 पर्यंत 7वी ते 10वी पर्यंत स्टेट बोर्डची जर पुस्तक वाचले तर कोणाचंही पुस्तक XYZ वाचायची गरज नाही. पण आपण हे पुस्तक वाचत नाही, त्यामुळे आम्हाला कोणाला तरी या ठिकाणी रेफरन्स म्हणून द्यावं लागतं किंवा कोणाचं तरी तुम्ही पुस्तक वाचत असता. तर बेसिक पुस्तक जर वाचलं तर या ठिकाणी बाकी काही वाचायची गरज नाही. त्यानंतर यामध्ये सायन्स जे आहे ते आपल्याला 15 क्वेश्चन आहे. त्यानंतर हिस्ट्री जे 10 आहे आणि करंट अफेअर्स 15 आहे. तर करंट अफेअर्स जे आहे ते तुम्ही हे आता सध्या आपण असं म्हणू की ऑगस्ट चालू आहे. ओके, सप्टेंबर आणि ऑक्टोबर आहे. तर साधारण 15 सप्टेंबरपासून म्हणजे 1 महिन्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी करंट अफेअर्सला जरी सुरुवात केली तरी चालतं. आधी या ठिकाणी कन्व्हिन्स नेवर कमांड आणा, त्यानंतर करंट अफेअर्सचं पहा. इव्हन आपण बॅचच्या माध्यमातून तुम्हाला करंट अफेअर्ससुद्धा प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे सध्या या सब्जेक्टवर स्ट्रॉंग जे कमांड आहे ते आणण्याचा प्रयत्न करा. आणि सोबत हे करत असताना चॅप्टर वाईज काय आहे, PYQ सुद्धा पहा. आयोगाचे PYQ कोणाचंही पुस्तक घ्या, ओके, ज्यामध्ये आयोगाचे PYQ आहेत. आणि इव्हन आपण यूट्यूबला दररोज हे PYQ फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहोत, ते सुद्धा लेक्चर पहा. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला योग्य दिशा, योग्य डायरेक्शन हे गरजेचं आहे. यासाठीच डायरेक्शन अकॅडमी घेऊन आलेली आहे. या ठिकाणी स्पेशल ग्राम महसूल अधिकारी तलाठी बॅच, या तलाठी बॅचच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करत आहोत. डेली या ठिकाणी लाईव्ह लेक्चर असतं. डेली संध्याकाळी 6 ते 10 या टाईममध्ये लाईव्ह लेक्चर आहे. आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे जे वर्किंग वुमन असतील किंवा या ठिकाणी तुम्ही काम करणारे असाल तर तुम्हाला कधीही लेक्चर्स बघता येतात. अनलिमिटेड व्ह्यूज आहे आणि व्हॅलिडिटी ही जी आहे एक्झामपर्यंत असणार आहे. अशी बॅच आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. सध्या 15 ऑगस्टमुळे स्पेशल ऑफरसुद्धा ठेवलेली आहे. मूळ फी जी आहे ती 2,999 आहे, परंतु ऑफरमध्ये 999 रुपयामध्येच ह्या सगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत. यामध्ये संपूर्ण लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील. त्याचबरोबर नोट्स तुम्हाला इंग्लिश अदरवाईज मराठी, इंग्लिश आणि मराठीमध्ये नोट्स उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एव्हरी संडे टेस्ट असते. ओके, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये 10 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टसुद्धा घेतल्या जाणार आहेत. आणि या सगळ्या फॅकल्टीज आहेत त्यांच्या सगळ्यांचेच डेमो लेक्चर आपल्या यूट्यूबला अवेलेबल आहेत. इव्हन या ठिकाणी ॲपला सुद्धा अवेलेबल आहे. तर अशा प्रकारची स्पेशल बॅच आपली सुरू आहे. ऑफर फक्त 17 ऑगस्टपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी AMAचा अभ्यास करत आहेत, प्रिपरेशन करत आहेत, यांच्यासाठी सुद्धा स्पेशल सवलत आपण इथे ठेवलेली आहे. यांच्यासाठी स्पेशल वर्दी 3.0 बॅच आहे. मूळ प्राईज जे आहे ते 5,000 आहे, परंतु ऑफरमध्ये 999 रुपयालाच ही बॅच आपल्याला अवेलेबल आहे. यामध्ये आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, मराठी इंग्रजी दोन्ही मीडियममध्ये नोट्स, दोन्ही मीडियममध्ये टेस्ट या ठिकाणी अवेलेबल आहे. संपूर्ण सिलेबस जो प्रिलिमचा आहे यामध्ये कव्हर केलेला आहे. तर अशा पद्धतीनं ह्या दोन्ही बॅचेस आपल्याला एक चांगली दिशा देण्यासाठी अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपण या किती फॉर्म आलेले आहेत ह्याचा विचार न करता आपलं टार्गेट काय असायला पाहिजे, आपलं टार्गेट असायला पाहिजे 55+. ओके, 55+ हे टार्गेट असायला पाहिजे. कट ऑफ किती येईल काय येईल डझंट मॅटर, कारण कट ऑफ हा कशावर ठरत असतो, कट ऑफ हा या ठिकाणी किती फॉर्म भरले याच्यावर नाही ठरत, तर पेपर कसा होता, त्याचबरोबर या ठिकाणी पेपरचा पॅटर्न काही चेंज झाला का, ओके, तर या आधारावर तो कट ऑफ ठरणार आहे. त्यामुळे कट ऑफची चिंता न करता किंवा कट ऑफचा विचार न करता आपल्या हातामध्ये जो टाईम आहे ते आपल्याकडे 65 ते 70 दिवस आहेत, तर या 65 ते 70 दिवसांचं नियोजन कसं करायचं आहे हे स्वतः थोडा विचार करा. आणि जे विषय झालेले आहेत त्याला या ठिकाणी साईडला सोडून दुसरे विषय घ्या आणि आपल्या पद्धतीनं स्वतःचं प्लॅनिंग तयार करा. तर आजचा व्हिडिओ हे तुमच्यासाठी एक प्लॅनिंग तयार करा किंवा अभ्यासाला सुरुवात करा किंवा सुरुवात केली असेल तर या ठिकाणी स्पीडअप व्हा याच्यासाठी महत्त्वाचं होतं. निश्चित तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. त्याचबरोबर या ठिकाणी बॅचेससाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जरूर जॉईन करा. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.